हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. हॅलो. आणि आज मी आली आहे उरण नाक्यावर मच्छी घ्यायला. इथे उरण नाक्यावर ना जे पहिली मच्छीची जागा होती बघा, इकडे चेंज झालेली आहे. जी पहिले त्या साईडला होती जी मी जाते आणि दादाला बसायचे मच्छीवाले, ती जागा ही आतमध्ये प्लेस झालेली आहे त्यांच्यासाठी प्रॉपर मच्छी. आज मी आली आहे माझ्या उरण नाक्याला मच्छी घ्यायला. कोलंबी कशी दिली? 100ला हे पूर्ण ना. आणि हे पण 100ला. आणि हे 300ला वाटतं. हे माकली आहे ना. माकलीचा वाटा 100 आहे आणि बोमलांचा वाटा पण 100 आहे. आणि हे काय आहे? खाडीची गावठी मच्छी मिक्स. आणि तुम्हाला अशी मच्छी घ्यायची असेल तर वाटा कितीला आहे? 50 रुपयाला. 50 रुपये वाटा दिला का नाही? कोंबडी घ्या. कोंबडीचा वाटा कसा आहे? कोंबडीचा वाटा कसा? आणि ही पण कसं आहे? 200. आणि हे 50. हे 50ला आहे. सगळ्यात रिजनेबल मच्छी घ्यायची मध्ये. काय म्हणतात त्याला? स्वस्त ना. उरण नाक्याला वैशाली आणि नम्रता आहेत. यांच्याकडे नक्की मच्छी घ्या. माझ्या फ्रेंड झालेत.
थँक्यू थँक्यू. तर इथे उरण नाक्याला बऱ्याच व्हरायटीमध्ये मच्छी अवेलेबल आहे. तुम्हाला छोट्या मोठ्या दरात कशा पद्धतीने ही मच्छी घ्यायची असेल, तुमचं हॉटेल असेल किंवा घरगुती काही व्यवसाय असेल, तर इथे तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मच्छी मिळेल आणि खूप चांगली ताजी मच्छी इथे अवेलेबल आहे. तर तुम्ही नक्की जाऊन तिथे मच्छी घ्या. कशी दिली? कशी 400 आहे. 400 आता किती 75 कोलबीचा वाटा कसा देता? 500 रुपये किलो आहे. आणि हे आणि हे 200ला. आणि हे थोडा आहे ना, कसा आहे वाटा? 100ला. वैशाली आहे ती मस्ती ग्रुपची शान आहे. बाय करा, बाय करा सगळे. काय काय मच्छी विकते? मासा हे 200, 100ला बोंबील आणि 100ची कोलंबी. करंदी आहे. बोला, तुमच्या दोघींची जोडी आहे? तुम्ही फ्रेंड्स आहेत? हा, या तुमच्या आई. किती छान ना तुम्ही सगळे. बाय करा आता. बाय. 2 वाटी 100 सलोनी यांच्याकडे या मच्छी घ्यायला नक्की. 100ला. हा चप्पल आणि संगम मासा आहे. याला चप्पल मासा पण म्हणतात आणि संगम मासा पण म्हणतात. यांचं डिबेट चालू आहे. ते म्हणतात चप्पल मासा, या म्हणतात संगम मासा. दोन्ही नावांनी संबोधूया. चालेल चालेल चालेल. तर इथे जी लोक होती त्यांना माझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि मला सुद्धा त्यांच्याशी बोलून फार छान वाटलं. गर्दी बऱ्यापैकी होती म्हणून खूप साऱ्या ठिकाणी मला शूट करायला नाही मिळालं व्यवस्थित, पण जेवढं माझ्या परीने जमलं आहे तेवढं माझ्या परीने मी शूट केलेलं आहे. तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठला मासा आहे? बापरे, एवढा मोठा मासा. दादा तुमचं नाव सांगा. नाव शैलेश दादांकडे अशा मोठ्या मोठ्या मच्छी मिळतात. नक्की घ्यायला या. कुठला मासा आहे? काकट. तुम्ही प्रॉपर कुठले? कोचीच आहेत. हे कोचीच आहेत काका आणि त्यांना या माशांबद्दल बरीच माहिती आहे. हा चप्पल मासा आहे. काटेरी बांगड़ा. काटेरी बांगड़ा. ये इसको क्या बोलते हैं? कुर्सी. मलयालम. आणि हे बांगड़ा आहे ना? सेम. आणि हे इसको क्या बोलते हैं? सौंदर्य. सौंदर्य. तिकरा. चला बाय कर. तर इथे बरेच मासे असे होते ज्यांची माहिती माझ्याकडे सुद्धा नव्हती, पण इथे काही लोक होती त्यांच्यापैकी त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. बऱ्यापैकी तुम्हाला सुद्धा याची माहिती असेल. जसं हे गावठी वाम म्हणतात याला, मला माहीत नव्हतं.
तर बापरे, चप्पल मासे मासा तुम्ही सुद्धा मला पहिल्यांदा माहीत नव्हता. अशा बऱ्यापैकी ह्या सुद्धा माशांची नावं मला माहीत नव्हती. तर असे बरेच मासे मी सुद्धा नवीन तुमची नवीन सगळी मच्छी एक्सप्लोअर केले. कधीपर्यंत संपते तरी काय आयडिया आहे? संध्याकाळी किती वाजेपर्यंत? आणि येता किती वाजता? सकाळी 7ला येऊन रात्री कुठे असाल नवी मुंबईकर सगळ्यांनी मच्छी घ्यायला या. छान फ्रेश मच्छी आहे. तर तुम्हाला माझ्या ब्लॉगमधली सर्वात जास्त कुठली गोष्ट आवडली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा. दाखव पूर्ण. बापरे, किती काय हा तरी? हा कट करून किलोवर विकणार असं. हा तर तुम्हाला जर का माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर नक्की करा. तसेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो अशाच नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येत जाणार आहे. नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय.